लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती करणं व मतदानाचा टक्का वाढविणं याकरिता जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर विविध उपक्रम आयोजले जातात। निवडणुकीमध्ये मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे। लोकशाही शासन प्रणाली बळकट करण्यासाठी व राज्यघटनेने दिलेला मतदानाचा मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे। भारतीय निवडणूक आयोगाचा मतदार साक्षरता, मतदार शिक्षण व मतदार जागृती हा बहुहस्तक्षेप कार्यक्रम आहे। यासाठी जिल्हा, तालुका व ग्राम पातळीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान जनजागृती अभियानांतर्गत स्वीप कार्यक्रमात सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यात हातभार लावावा। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आयोजित प्लेज फॉर वोट आय वोट फॉर कोल्हापूर या ऑनलाईन मतदार प्रतिज्ञा उपक्रमाबाबत जनजागृती करून जनतेला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केलं। ते शिरोळ पंचायत समितीमध्ये आयोजित कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते। या प्रसंगी शिरोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर, गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान पंचायत समितीच्या शिक्षण विभागास सदिच्छा भेट देऊन अभिलेख वर्गीकरण, नूतन केबिन व कामकाजासंदर्भात माहिती घेऊन मार्गदर्शन केले। शिक्षण विभागाच्या कामकाजासंदर्भात समाधान व्यक्त केले। स्वयंसिद्धी न्यूजसाठी विजयराज जगदाळे।